पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी ब्रिटनमध्ये दाखल. भारतीय समुदायाकडून पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत. पंतप्रधान आज ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्यासोबत करणार चर्चा. भारत ब्रिटनमधील बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज राष्ट्रीय सहकार धोरण 2025ची करणार घोषणा. विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज दोन्ही सभागृहात महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चेची अपेक्षा. गाझापट्टीत तात्काळ युद्धबंदी आणि मदत पुरवण्याला भारताचा पाठिंबा. पोलिसांची सुटका करण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केलं आवाहन. 2006च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातल्या आरोपींच्या निर्दोष मुक्ततेच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी. संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यात मुख्यमंत्री सहभागी. पंढरपुरात नामदेव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची केली घोषणा. मँचेस्टर इथे सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंड विरोधात भारतीय फलंदाजांची आश्वासक सुरुवात. फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत भारताच्या दिव्या देशमुख हिनं रचला इतिहास. आणि विदर्भ मराठवाड्याला पावसानं झोडपलं. कोकण किनारपट्टी आणि घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट.